स्वामी भक्तांनो, कधी तुम्ही विचार केला आहे का की तुमच्या घरात लावलेला एक साधा फोटो किंवा एक छोटीशी मूर्ती तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते? कधी कधी आपण सर्व काही बरोबर करत असतो, मेहनत करतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो, पण तरीही पैसा टिकत नाही, घरात कटकट होते आणि मनाला शांतता मिळत नाही. आणि मग आपण विचार करतो, हे सगळं का होतंय? तर स्वामी भक्तांनो, कधी कधी यामागे कारण असतं आपल्या घरात असलेल्या चुकीच्या वस्तू, चुकीचे फोटो आणि चुकीची मांडणी. हो, अगदी साध्या गोष्टी ज्या आपण शोभा वाढवण्यासाठी लावतो, त्या कधी कधी आपल्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा वाढवू शकतात. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणते फोटो घरात ठेवू नयेत, 7 घोड्यांच्या फोटो बद्दल खरं सत्य काय आहे आणि कोणते फोटो घरात सकारात्मकता आणतात. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुमच्या घरात सुद्धा अशी एखादी गोष्ट असेल जी तुमचं नुकसान करत आहे. चला तर मग स्वामींचं स्मरण करून विषयाला सुरुवात करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. 7 घोड्यांचा फोटो याचं खरं सत्य. स्वामी भक्तांनो, आजकाल तुम्ही पाहिलं असेल, प्रत्येक घरात 7 घोड्यांचा फोटो हा लावलेला असतो. लोक म्हणतात, हा फोटो लावला की पैसा येतो, प्रगती होते आणि यश मिळतं. पण स्वामी भक्तांनो, सगळ्यात मोठी चूक इथेच होते. कारण फक्त ऐकून कोणताही फोटो लावणं हे योग्य नाही. 7 घोड्यांचा फोटो योग्य असेल तरच फायदा होतो, नाहीतर त्याचाच उलट परिणाम होऊ शकतो. चूक कुठे होते? स्वामी भक्तांनो, 7 घोड्यांच्या फोटोमध्ये काही गोष्टी या खूप महत्वाच्या असतात. जसं घोडे कोणत्या दिशेला धावत आहेत, त्यांचा बॅकग्राऊंड कोणत्या रंगाचा आहे आणि तो फोटो घरात कुठे लावलेला आहे. जसं जर त्या फोटोचा बॅकग्राऊंड लाल किंवा नारंगी रंगाचा असेल आणि तुम्ही तो उत्तर दिशेला लावला, तर स्वामी भक्तांनो, पैसा टिकणार नाही, उलट नुकसान होऊ शकतं. म्हणून फक्त 7 घोडे आहेत म्हणून कुठेही लावणं चुकीचं आहे. उदाहरणार्थ, जर त्या फोटोचा बॅकग्राऊंड लाल किंवा नारंगी रंगाचा असेल आणि तो तुम्ही उत्तर दिशेला लावला, तर स्वामी भक्तांनो, पैसा टिकणार नाही, उलट नुकसान होऊ शकतं. म्हणून फक्त 7 घोडे आहेत म्हणून कोठेही लावणं चुकीचं आहे. तर स्वामी भक्तांनो, एक छोटा बदल आणि त्याचा मोठा परिणाम. चुकीच्या वस्तू ठेवण्यापेक्षा न ठेवणं चांगलं. स्वामी भक्तांनो, आपण काय करतो, एखादी वस्तू महाग घेतली असेल तर आपण विचार करतो, अरे इतके पैसे दिले आहेत, आता फेकायचं कसं? पण लक्षात ठेवा, छोटं नुकसान सहन करा पण मोठं नुकसान टाळा. जर एखादी वस्तू तुमचं नुकसान करत असेल तर ती ठेवण्यापेक्षा ती काढून टाकणं कधीही चांगलंच. कोणते फोटो लावू नयेत? स्वामी भक्तांनो, घरात कधीही असे फोटो लावू नका जिथे एखादी व्यक्ती एकटी बसलेली आहे, वाट बघत आहे, दुःखी दिसत आहे. असे फोटो घरात एकटेपणा आणि नकारात्मकता वाढवतात. सकारात्मकता देणारा सर्वोत्तम फोटो. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला खरोखर घरात आनंद, प्रेम आणि शांती हवी असेल तर एक फोटो नक्की लावा. राधा कृष्णाचा फोटो. हा फोटो पूर्व ईशान्य दिशेला लावावा आणि फोटो असा असावा, राधा कृष्ण आनंदी आहेत, कृष्णाची बासरी आहे, मोरपंख आहे, हलके रंग निळा, हिरवा, पिवळा असा फोटो घरात प्रेम, शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतो. स्वामी भक्तांनो, पण फक्त फोटोतच नाही तर मूर्ती, रंग, दिशा यांचा देखील आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होतो. मित्रांनो, आपण घर सजवताना अनेकदा फक्त दिसायला सुंदर आहे म्हणून चित्र, मूर्ती किंवा डेकोरेशन लावतो, पण यामागे एक मोठा नियम आहे, योग्य दिशा आणि योग्य रंग. उदाहरण द्यायचं झालं तर आजकाल प्रत्येक घरात 7 घोड्यांचं चित्र दिसतं, पण फक्त ते लावणं पुरेसं नसतं,
जर त्या चित्राचा बॅकग्राऊंड लाल किंवा ऑरेंज असेल आणि ते चुकीच्या दिशेला लावलेलं असेल तर फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. म्हणून लक्षात ठेवा, योग्य दिशा, योग्य रंग आणि योग्य डिझाईन हे तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे एकटी बसलेली व्यक्ती, दुःखी फोटो, तुटलेल्या मूर्ती किंवा चुकीचे क्रिस्टल्स हे घरात नेहमी नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. त्याऐवजी तुम्ही एक सोपा उपाय करू शकता. राधाकृष्णांचा आनंदी फोटो पूर्व ईशान्य दिशेला लावा. त्यामुळे घरात प्रेम, शांती आणि पॉझिटिव्हिटी वाढते. आणि शेवटी एक महत्वाची गोष्ट, उत्तर दिशेला कधीही लाल रंग वापरू नका, कारण त्यामुळे पैसा टिकत नाही. उत्तर दिशेला निळा किंवा काळा रंग, पूर्व दिशेला हिरवा रंग आणि दक्षिण दिशेला लाल किंवा ऑरेंज रंग. म्हणजे छोट्या छोट्या बदलांनी सुद्धा तुमच्या आयुष्यात मोठा फरक पडू शकतो. मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच सोपी, महत्वाची आणि उपयोगी माहिती मिळवण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या घरात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या बदलायला हव्यात, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.